Hello friends, next we will see the example f of t is equal to sine cube of 2t. मग आपल्याला आता अशा फॉर्ममध्ये दिलं असेल तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करायचं, एवढं लक्षात ठेवायचं, कारण हे सिम्पल फॉर्ममध्ये आणायला लागेल. ह्याच्यावरती क्यूब स्क्वेअर काही नसायला पाहिजे. देअरफॉर साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. हा आपल्याकडे अलाइड अँगलचा हा फॉर्म्युला आहे, साइन 3 थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आपल्याला क्यूबची टर्म पाहिजे, त्यामुळे आपण हे इकडं घेऊया. दॅट इज 4 साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा. ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे म्हटलं, हा 4 नको आहे आपल्याला. 4 आपण इकडं डिवाइड करूया, इकडं मल्टिप्लाय इंटू ब्रॅकेट 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा. आपल्याला टीमध्ये पाहिजे, थिटा काढून आपण टी सबस्टिट्यूट करूया. साइन क्यूब ऑफ टी इज इक्वल टू 1/4 3 साइन टी मायनस साइन 3 टी. आता आपल्याला साइन क्यूब ऑफ 2t आहे. टीच्या ऐवजीला अँगल मल्टिप्लाय काय केलं आहे 2. याला आपण मल्टिप्लाय 2 करूया. दॅट इज साइन क्यूब ऑफ 2t इज इक्वल टू 1/4 3 साइन. इथं पण 2 मल्टिप्लाय करायचं 2t, आणि इथं पण 2 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं 3 आहे ऑलरेडी, आणि 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 3 दुनी 6t. त्यामुळे हा फॉर्म्युला कसा रिप्लेस होणार आहे, साइन क्यूब ऑफ 2t इज इक्वल टू 1/4 3 साइन 2t मायनस साइन 6t. हा आपल्याला फॉर्म्युला ॲप्लाय करायला लागेल. क्यूबची टर्म पहिल्यांदा इकडं घ्या, हा इकडं मायनस होईल साइन 3 थिटा. हा आपल्याला 4 नको आहे, इथं डिवाइड करा. आपल्याला टीमध्ये पाहिजे, थिटाच्या ऐवजी टी रिप्लेस करा, आणि 2t पाहिजे म्हणून 2 मल्टिप्लाय करा. इथं 2 मल्टिप्लाय केलं, इथं 6 3ला 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर 6t. देअरफॉर आपला साइन क्यूब 2t हे आपलं फंक्शन आहे, ते कशाने रिप्लेस होईल, 1/4 3 साइन 2t मायनस साइन 6t. ह्या 1/4 आत मल्टिप्लाय करा, 3/4 साइन 2t 1/4 साइन 6t. आता 3/4 बाहेर ठेवला, हे फंक्शन आहे. आता आपण लॅप्लास सिम्पल काढू शकतो साइन 2tचा आणि साइन 6tचा. देअरफॉर लॅप्लास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू, हे झालं फंक्शन. आता आपण इथनं पुढे लॅप्लास कॅल्क्युलेट करणार आहे, त्यामुळे ह्याच्या बाहेर एल लिहा. लॅप्लास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू 3/4 साइन 2tचा लॅप्लास 1/4 साइन 6tचा लॅप्लास. साइन 2tचा लॅप्लास काय येणार आहे, 2 डिवायडेड बाय स्क्वेअर प्लस 4, आणि 6tचा लॅप्लास 6 डिवायडेड बाय स्क्वेअर प्लस 36. दिस इज द लॅप्लास ऑफ साइन क्यूब ऑफ 2t. सिम्पल स्क्वेअर किंवा क्यूब असेल तर ते आपल्याला काढून टाकायला लागणार आहे. ते सिम्पल फॉर्ममध्ये आणलं तरच आपल्याला लॅप्लास निघणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला यूज करा, स्क्वेअर एक्सपांड करा, क्यूब असेल तर क्यूब एक्सपांड करा, पण सिम्पल लिनियरमध्ये आणायचं, आणि मगच त्याचा आपल्याला लॅप्लास मिळणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, हायपरबोलिक कॉस 2t. हायपरबोलिक कॉस 2tचं हायपरबोलिक कॉस क्यूब 2t आहे. मग आता क्यूब असेल तर आपण हा पूर्ण डोक्यावरती लिहू शकतो. हे आपण मॅथ्समध्ये बघितलेच 12वीला. देअरफॉर हायपरबोलिक कॉस 2t क्यूब. मग हायपरबोलिक कॉस 2tचा फॉर्म्युला, कॉसचे फॉर्म्युले काल तुम्हाला सांगितलेत. हायपरबोलिक कॉस आणि हायपरबोलिक साईनचे 2 फॉर्म्युले तिथे वरती लिहून दिले होते. दॅट इज e⁻2t प्लस e⁻2t डिवायडेड बाय 2. हा असाच लिहिला पाहिजे असं काही नाही, इकडं टर्म ही लिहा, ही इकडं लिहा. त्याचा काय येणार आहे, टोटलचा क्यूब येणार आहे. आता बेसचा क्यूब, ह्याचा क्यूब 2चा क्यूब काय येणार आहे, 8 येणार आहे. तो बाहेर काढा. 1/8 फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा यूज करायचा आहे. ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग ए क्यूब, ए म्हणजे कोण आहे, e⁻2t, आणि बी म्हणजे कोण आहे, e⁻2t. मग ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला असा इम्प्लिमेंट केल्यानंतर क्यूब एक्सपांड करूया. -2चा हे गुणाकार करायचं, -60 प्लस 3, हा स्क्वेअर म्हणजे 4t e⁻2t प्लस 3 e⁻2t e⁻4t, आणि हा परत e⁻6t. मग ते एकत्र करून घ्या सगळं. e⁻60, हा 3, 4t -4t, आणि हा 2t बेरीज होईल. 40मधनं 2t गेले, -2t प्लस 3t इंटू 4t प्लसमधनं 2t निगेटिव्ह, 2t पॉझिटिव्ह राहतील, प्लस e⁻60. विच इज इक्वल टू 1/8
आता लॅपलास घेऊया आपण e⁻60चा 3 × e⁻2t चा 3 e⁻2t प्लस e⁻60 1/8 ॲज इट इज. ह्याचा सेपरेटली लॅपलास 3 बाहेर काढा, ह्याचा लॅपलास हा 3 बाहेर काढा, ह्याचा लॅपलास हा e⁻60चा लॅपलास 1/8 ॲज इट इज. e⁻60चा लॅपलास 1/s+6 3 × 1/s+2 3 × 1/-2 आणि 1/s−6 हा सिम्पल लॅपलास आहे. परत एकदा एक्झाम्पल समजावून सांगते. हायपरबोलिक कॉस क्यूब 2t. हायपरबोलिक कॉस 2tचा क्यूब लिहिला तर चालतो. हायपरबोलिक कॉस 2tचा हा फॉर्म्युला आहे, आपण मागं बघितला आहे त्याचा क्यूब. आता हा 2 बाहेर काढा, क्यूब 8 येईल. a+b ब्रॅकेट क्यूब आपण परत राहिलेलं एक्सपांड करूया. a³ + 3a² b + 3ab² + b³ 1/8 हा गुणाकार करायचा आहे. 3 दुनी 6t -60 येतील. 3 × हा -4t e⁻2t प्लस 3 × e⁻−2t हा 4t प्लस e⁻60 1/8 e⁻−60 इंटू ह्याची ॲडिशन केल्यानंतर -2t राहतील. 3 × e⁻4 आणि 2 2t राहतील आणि हा 60. ह्याचे सिम्पल लॅपलास फक्त काढायचे आहेत. e⁻−60चा e⁻−2tचा प्लस 2tचा आणि 60चा 1/s+6 3 × 1/s+2 हा 3 × 1s−2 आणि हा 1 × 1/s−6. सिम्पल हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. हायपरबोलिक साइन क्यूब ऑफ 2t. फक्त कॉस क्यूबच्या ऐवजी इथं साइन क्यूब आहे तो यूज करायचा आहे. एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, तुम्ही फक्त आहे असं कॉपी करा. नोट्स सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत बुकमध्ये. नेक्स्ट बघा, आता आपल्याला t⁻n आपण 2 फॉर्म्युले बघितलेले. t⁻n इज Γn+1 डिवायडेड बाय s⁻n+1 आणि दुसरा t⁻n इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s⁻n+1. मग आता हे सिम्पल आहे. n फॅक्टोरियल जो काही नंबर आहे तो घालून आपण s⁻n+1. पण t⁻n+1 इज इक्वल टू गॅमा फंक्शन कसं सॉल्व करायचं ते आता एक्झाम्पल बघूया. आता √t सिम्पल एक्झाम्पल बघूया. क्यूब घेतला आपण. √t म्हणजे काय, t⁻½ हे टोटल t⁻2 किती झाले 3/2. मग आता हे t⁻3/2 असेल तर हे फ्रॅक्शन असतील तर ह्या फॉर्म्युल्याने व्हायला लागतील. t⁻3 4 5 असते तर ह्या फॉर्म्युल्याने आपण सॉल्व केले असते. त्यामुळे t⁻3/2 कसा सॉल्व करायचा, तर Γn+1 गॅमा ऑफ हा कसा लिहायला लागेल, गॅमा ऑफ 3/2 + 1 डिवायडेड बाय s⁻3/2 + 1. मग हा सॉल्व करताना 3/2मधनं एक वजा करायचा की त्याला 1/2. हे सॉल्व करताना कसं करायचं बघा, जो आत नंबर आहे इथला त्यातनं एक वजा करायचा, तो काय आला 1/2, तो बाहेर काढायचा आणि राहिलेलाच गॅमामध्ये लिहायचा जो काय असेल तो 1/2 डिवायडेड बाय s⁻2. टोटल फॉर्म्युलात किती आहेत 3/2 + 1 दॅट इज 5/2. मग हा 1/2 आणि नेहमी लक्षात ठेवा गॅमा हाफची व्हॅल्यू काय असते √π. गॅमा हाफ इज √π, देअरफॉर s⁻5/2. नेक्स्ट आणखी एक सिम्पल एक्झाम्पल बघूया. तसंच √t⁻5 हा √t⁻1/2 झाला ⁻5 t⁻5/2 हे टोटल आन्सर झालं. आता हे लिहिताना कसं लिहायचं, गॅमा ऑफ n+1 5/2 + 1 डिवायडेड बाय s⁻5/2 + 1. मग आता हे सॉल्व करताना 5/2मधनं एक सबट्रॅक्ट केला. 5/2मधनं एक सबट्रॅक्ट केल्यानंतर 3/2 राहतील. त्यातून एक सबट्रॅक्ट करायचा 1/2 राहतील आणि सिम्पल ह्यातून निगेटिव्ह केल्यानंतर मायनसमध्ये जाते, तिथं जायचं नाही. जिथंपर्यंत येतं आहे तिथंपर्यंत थांबायचं. राहिलेली व्हॅल्यूसुद्धा तीच व्हॅल्यू इतर लिहायची आहे गॅमामध्ये आपल्याला. गॅमा ऑफ 1/2 टोटल s⁻5/2 + 1 7/2. हे किती झाले 3/4 आणि गॅमा हाफची व्हॅल्यू √π डिवायडेड बाय s⁻7/2. नेक्स्ट √t⁻7 मग t⁻½ ब्रॅकेट ⁻7 म्हणजे हे टोटल किती झाले t⁻7/2. मग हा बाहेर काढला
हे लिहिताना कसं लिहायचं परत 7/2मधनं 1 वजा केला 5/2 परत 1 वजा केला 3/2 परत 1 वजा केला 1/2 आणि गॅमा हाफ h⁻⁹ हे टोटल किती झाले 15/8 रूट पाय डिवायडेड बाय h⁻⁹ हे गॅमा फंक्शन असं सॉल्व करायचं. ह्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघूया. √t + 1/√t⁻³ आता हा t⁻½ झाला 1/t⁻½ झाला ⁻³ क्यूबला अजून एक्सपांड करायचं आहे. आधी आपण हे सॉल्व करून घेऊया. t⁻½ प्लस हा वरती लिहिल्यानंतर काय झाला t⁻⁻½ आता a + b ब्रॅकेट क्यूब एक्सपांड करूया. a³ + 3a² b + 3ab² + b³ a + b ब्रॅकेट क्यूब एक्सपांड केल्यानंतर ह्याचा क्यूब केल्यानंतर किती झालं बघा t⁻³ 3 t 1/2चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 2/2 गेल्यानंतर कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं 1 राहणार आहे t⁻⁻½ + 3 × t⁻½ ॲज इट इज हा स्क्वेअर केल्यानंतर इथं -1 राहतील आणि हा t⁻³ केल्यानंतर -3/2 राहतील. हा टोटल t⁻³ 3 × हे टोटल किती झाले बघा 1 मधनं वजा 1 गेले +½ इथं हाफ -1 -½ इथं हा t⁻³ आता आपल्याला टी सिम्पल फॉर्ममध्ये आलेत. आपण इथं आता गॅमा फंक्शनचा हा फॉर्म्युला वापरू शकतो. t⁻n इज इक्वल टू गॅमा ऑफ n+1 डिवायडेड बाय h⁻n+1. आता पहिला आपण ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरूया. गॅमा ऑफ n+1 दॅट इज 3/2 + 1 डिवायडेड बाय h⁻3/2 + 1 + 3 × गॅमा हाफ + 1 डिवायडेड बाय h⁻½ + 1 3 × हाफ + 1 डिवायडेड बाय h⁻½ + 1 आणि -3/2 + 1 डिवायडेड बाय h⁻³ + 1 हे झालं टोटल 5/2 बेसला 5/2 हे टोटल 3/2 बेसला 3/2 हा 1/2 निगेटिव्हमधनं 1 गेला दॅट इज +½ राहतील आणि -3/2 +1 केला तर -½ राहतील. बेसला पण त्याच पॉवर येणार आहेत +½ आणि -½ मग हे गॅमा फंक्शन कसं सॉल्व करायचं 5/2 मधनं 1 सबट्रॅक्ट करायचा 3/2 त्यातनं एक 1 सबट्रॅक्ट करायचं 1/2 गॅमा 1/2 + 3/2 मधनं 1 सबट्रॅक्ट केलं तर 1/2 गॅमा 1/2 हा 1/2 आहे तसा आता ह्यातनं आपण काय बाहेर काढू शकत नाही आहे तसं लिहायचं गॅमा 1/2 आणि गॅमा हाफ बेस आहे तसे येणार आहेत. हे टोटल काय झालं 3/4 गॅमा हाफची व्हॅल्यू √π 3/2 √π 3 √π मायनस हा बाहेर काढा -√π डिवायडेड बाय बेस ॲज इट इज दॅट इज ते फक्त आपण इम्प्लिमेंट करू शकतो आहे. 3/4 4 छेदाला घालवा 3/4 √π h⁻5/2 3/2 √π h⁻3/2 3 √π h⁻½ -√π h⁻⁻½ हे एक्झाम्पल परत एक वेळा व्यवस्थित कॉपी करा. समजलं नाही तर मला कॉल करा किंवा काय मी परत समजावून देईन. नेक्स्ट एक्झाम्पल f(t) इज इक्वल टू ब्रॅकेट नाही आहे एक्झाम्पलमध्ये cos t cos 2t cos 3t मल्टिप्लिकेशनमध्ये दिले. मग मी पहिल्यांदा हे 2 सॉल्व करून घेऊया नंतर तिसरा मल्टिप्लाय करूया. cos a × cos b आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे cos a × cos b ला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय असते cos a + b + cos a - b. मग आपल्याला 2 पाहिजे मग तो हा 2 आपण इथं ॲडजस्ट करूया. 2 मल्टिप्लाय केला काय 2 डिवाइड केला काय काही फरक पडत नाही. त्यामुळं 2 cos t cos 2t × cos 3t हा हाफ ॲज इट इज. इथं फॉर्म्युला वापरूया 2 cos a cos bचा काय आहे cos a + b + cos a - b दॅट इज cos t + 2t a + b हा a आहे हा b आहे t + 2t आणि cos t - 2t × cos 3t ॲज इट इज 1/2 हे काय झालं cos 3t हे काय झालं cos -t हे काय झालं cos 3t. हे सॉल्व करून घेऊया नंतर cos 3t न आत मल्टिप्लाय करूया 1/2 cos 3t cos ऑफ -θचा फॉर्म्युला माहीत आहे cos θ त्यामुळे डायरेक्ट लिहायचं आहे cos 3t ॲज इट इज. आता cos 3t न आत मल्टिप्लाय करूया cos 3t × cos 3t cos square 3t
आणि हा कॉस टी इंटू कॉस 3t आहे तसाच लिहिता येईल. मल्टिप्लाय केल्यानंतर कॉस टी इंटू कॉस 3t आत मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट बघा, आता आपल्याला परत ह्या दोन्हीतला फॉर्म्युला यूज करायला लागेल परत ह्याच टाईपमध्ये कॉस ए इंटू कॉस बी. मग त्याला काय करायला लागेल, 2 मल्टिप्लाय करेल, 2 डिवाईड करायला लागेल. मग इथं मल्टिप्लाय केला तर पहिल्या पण टर्मला मल्टिप्लाय करायला लागेल. 2 मल्टिप्लाय केलं, 2 डिवाईड केलं. मग आपल्याला हे फक्त लागणार आहे. 1/2 लागणार नाही, आपण 1/2 दोन्हीतला कॉमन काढूया. हा पहिला 1/2 आणि हा दुसरा 1/2 दोन्हीतला कॉमन काढलेला. इथं काय राहिलं, 2 cos cube of 3t. हा काय झाला, 2 cos t cos 3t. इथं फॉर्म्युला आपण वापरूया आणि इथं पण फॉर्म्युला वापरूया. 2 cos cube of 3t पहिल्यांदा आपल्याला cos cube of 2t टीचा थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे. 2 cos cube of theta 1 + cos 2 theta. फॉर्म्युला सगळ्यांनी मागे लिहून घ्यायचं आहे बुकमध्ये. 2 cos cube of cos square of theta is equal to 1 + cos 2 theta. आता ह्याला 3 मल्टिप्लाय, आपल्याला 3 पाहिजे इथं म्हणून 3 मल्टिप्लाय करायचं. 2 cos square of 3 theta is equal to 1 cos of, ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं किती येणार आहे, 3 दुनी 6 theta. दॅट इज टीमध्ये लिहिल्यानंतर 2 cos square 3t is equal to 1 + cos 6t. हे ह्याच्यासाठी झालं. ह्याच्यासाठी cos a + b + cos a - b लिहून घेऊया. हा 1/4 ॲज इट इज 1 + cos 6t पुट करा. cos a + b दॅट इज t + 3t cos a - b t - 3t. 1/4 1 + cos 6t cos 4t cos -2t येतील. टीमधनं 3t गेले -2t येतील. परत cos of - theta इज + cos theta. हे सगळं लिनियरमध्ये झालं आहे. आता आपण हे झालं आपलं फंक्शन f(t). आपण सिम्प्लिफाय करून घेतले. आता त्याचा लॅपलास घेऊया. 1चा cos 6tचा cos 4tचा आणि cos 2tचा. 1चा लॅपलास 1/s cos 6tचा लॅपलास s/s² + 36. 4tचा लॅपलास s/s² + 16 आणि 2tचा लॅपलास s/s² + 4. दॅट इज 1/4 आत मल्टिप्लाय करा. 1/4 इंटू दिस 1/4 इंटू दिस 1/4 इंटू दिस 1/4 इंटू दिस. परत एक वेळा समजावून सांगते. सिम्पल ब्रॅकेट नाही आहे. cos t cos 2t cos 3t सिम्पल एक्झाम्पल आहे. मग आपण पहिल्यांदा दोघांना ब्रॅकेट घालूया आणि ते सॉल्व करून घेऊया. आपल्याकडे फॉर्म्युला 2 असतानाचा आहे. 2 cos a cos b असेल तर, म्हणून 2 ॲडजस्ट केला. 2ला गुणलं तर 2 भागलं पण पाहिजे. cos 3t ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे cos a + b + cos a - b. हे सॉल्व केल्यानंतर हे 3t येतील. हा cos -t येईल. cos of - theta cos theta असतो इंटू cos 3t. मग 1/2 cos 3t cos t cos 2t. मग आता cos 3t आत मल्टिप्लाय करून घ्या. cos square of 3t हा cos 3t आणि cos 3t cos square होतील. cos t इंटू cos 3t. मग ह्याच्यासाठी cos a परत आपण ह्याला 2 लागणार आहे म्हणून 2 मल्टिप्लाय करूया, 2 भागूया, गुणूया. काय येणार आहे, हा आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त हे लागणार आहे. इथं पण मग इकडं मल्टिप्लाय केलं, इकडं पण 2 मल्टिप्लाय आणि डिवाईड करायला लागेल. 1/2 दोन्हीतला कॉमन काढा, आपल्याला नको आहे, फक्त हे 2 लागणार आहे. हे 2 ठेवलं इथं आहे तसं. 2 cos cube of 3t ह्याच्यासाठी आपल्याला सिम्पल लॅपलास घेता येणार नाही, ह्याचा पण आपल्याला फॉर्म्युला वापरायला लागेल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 cos square of theta 1 + cos 2 theta. पण आपल्यासाठी 3 आहे इथं, मग ते 3 मल्टिप्लाय करायला लागेल. इथं किती येतील 6 theta 3 दुनी 6. हे 1 + cos 6t इथं सबस्टिट्यूट करा आणि इथं cos a + b + cos a - b फॉर्म्युला यूज करूया. 1 + cos 6t cos a + b + cos a - b. 1 + cos 6t हा काय झाला cos t + 3t 4t हा -2t cos of - theta + 2 + theta होईल. 1 cos 6t cos 4t cos 2t. लॅपलास काढून घ्या. सिम्पल एक्झाम्पल.